बुलढाण्यामध्ये केस गळतीच्या संकटानंतर आता नवं संकट आलंय। आधी केस गळती होत होती, आता नखांची गळती होत असल्याचं समोर आलंय। शेगाव तालुक्याच्या बोंडगावमध्ये 10 ते 15 जणांच्या नखांची गळती झाली आहे। नखांची गळती होत असल्यानं नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर या प्रकरणात ICMRचा अहवाल हा अजूनही प्रसिद्ध झालेला नाहीये, ज्याची प्रतीक्षा आता लागलेली। गेल्या आठवड्याभरापासून असं एक चालू आहे नखांचं। एक पेशंट असतील, 2 पेशंट असतील, पण आता लक्षात आलं की हे संपूर्ण जेवढे कुटुंब बाधित होते केस गळतीमध्ये, त्याच कुटुंबामध्ये हे नख गळती चालू झालेली आहे। एक आठवड्यापासून 15 पेशंटपर्यंत आता सध्या गावामध्ये झालेले आहेत। नख गेल्यानंतर 100% ते परत येणार आहे। सेलेनियम टॉक्झिसिटीचं ज्या वेळेला आपण विचार करतो तर त्यामध्ये जगभरामध्ये पब्लिश झालेले जे काही पब्लिकेशन्स आहेत त्याचा सर्व अभ्यास आम्ही केलेला आहे। तर त्या सर्वांमध्ये सेलेनियम टॉक्झिसिटीमध्ये केस जाणे आणि नखे जाणे अशी लक्षणे टॉक्झिसिटीमध्ये आढळून आलेली आहेत। त्यामुळे त्या सेलेनियम टॉक्झिसिटीमुळेच हे होत असणार असं आमचं एक निष्कर्ष आलेला आहे।